नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण पाहणार आहोत. कोणी लढले न्यायासाठी, सत्यासाठी कोणी लढले, धर्मासाठी लढणाऱ्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज स्वामी विवेकानंद या महापुरुषाची जयंती, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. कोलकाता येथील एका बंगाली कुटुंबात स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त तर आईचे नाव भुवनेश्वर देवी होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या विचारांमुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. भारत तरुणांचा देश असून या तरुणांना स्वामी विवेकानंद यांचे विचार योग्य दिशा देतील. ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. भारत सरकारने स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीमुळे नरेंद्रनाथ यांचे जीवन बदलले आणि ते स्वामी विवेकानंद बनले. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीचे प्रसार करण्यासाठी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य सेवा आणि सामाजिक सेवांचे कार्य केले. रामकृष्ण मिशनने भारतीय समाजात शैक्षणिक आणि सामाजिक जागरूकता निर्माण केली. आजही रामकृष्ण मिशन आपल्या सेवा कार्याने समाजात कार्यरत आहे. स्वामी विवेकानंद यांचे सर्वाधिक प्रसिद्ध भाषण 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म परिषदेतील आहे. त्यांनी या परिषदेतील आपल्या भाषणात भारतीय संस्कृती, हिंदू धर्म आणि आध्यात्मिकतेचे महत्त्व विशद केले. त्यांच्या माय डिअर सिस्टर अँड ब्रदर ऑफ अमेरिका या वाक्याने संपूर्ण जगाला भारतीय आध्यात्मिकतेचे दर्शन घडवले. त्यांच्या या भाषणामुळे भारतीय संस्कृती आणि धर्माला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्मिकता आणि योग यांचे महत्त्व विशद केले. त्यांनी भारतीय योग आणि ध्यानधारणेच्या तत्वांचे प्रसार केले. त्यांच्या मते आत्मोन्नतीसाठी ध्यानधारणा आणि योग आवश्यक आहे. त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये योग आणि ध्यानधारणेचे तत्वज्ञान पोहोचवले. त्यांच्या शिकवणीमुळे आज योग आणि ध्यानधारणा जगभरात लोकप्रिय झाले आहेत. स्वामी विवेकानंद यांचे जीवन आणि कार्य हे एक महान प्रेरणा आहेत. त्यांच्या धैर्याने, आत्मविश्वासाने आणि सेवावृत्तीमुळे त्यांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या विचारांची आणि आदर्शांनी आपल्याला एक नवा दृष्टिकोन दिला आहे. त्यांच्या शिकवणीमुळे आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो आणि आत्मोन्नतीच्या मार्गावर चालू शकतो. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचे आणि कार्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या आदर्शांचे पालन करणे हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आयुष्यात फक्त धर्म व समाजसेवा स्वीकारून विश्वबंधुत्वाचे नातं निर्माण करणारे स्वामी विवेकानंद हे अलौकिक महापुरुष होते. अशा या महान व्यक्तीचा 4 जुलै 1902 मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर मठ येथे निधन झाले. स्वामी विवेकानंद नेहमीच तरुणांसाठी प्रेरणा होते. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण समाजात चांगले बदल घडवूया आणि त्यांना मनपूर्वक अभिवादन करूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयाचे भाषण हवे आहे किंवा निबंध हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.